ती बघा मित्रांनो, तिथून जी लाईन लागले ना, मी मगाशी तिकडे उभा होतो, मगाशी ती व्हिडिओ दाखवली मी। तिथून जी लाईन लागले ती पार हे बघा इथपर्यंत आहे। आता मी इथे रिक्षा मित्रांनो आता पेट्रोल फुल केलेलं आहे, 205चा बसलेला आहे बघा। मी इथे कोपरला आहे पेट्रोल पंप वरती, 205चा पेट्रोल बसलेला आहे। आता इकडे 22 नंबर सर्कल आहे पुढे, इथून दिसतोय का माहित नाही मोबाईल मध्ये। तर तिथे सर्कलवरनं लेफ्टला ना सीएनजी पंप आहे। तर त्या सीएनजी पंप पासून जी लाईन लागले ती बघा इथपर्यंत लाईन लागली। ही तुम्हाला या गाड्या दिसत असतील 4 व्हीलर, ही सगळी गॅसची लाईन आहे। रिक्षा पण लागलेल्या आहेत बघा। पार तिथे पुढे 16 नंबर रोड आहे, तिथपर्यंत लाईन गेले पार तिथपर्यंत। इथे आलोय आता 12:30 वाजल्यात। तसं पण म्हटलं आता परत ठाण्याला जाऊन काय फायदा नाही, म्हणून म्हटलं आता घरीच जाऊ। तर इथे आता बंद करतोय मी, रिक्षा लावले इथे पार्किंगला आणि मी तुम्हाला पेट्रोल दाखवतोय बघा। पेट्रोल बऱ्यापैकी आहे अजून। ती बघा मित्रांनो, तिथून जी लाईन लागले ना, मी मगाशी तिकडे उभा होतो, मगाशी ती व्हिडिओ दाखवली मी। तिथून जी लाईन लागले ती पार हे बघा इथपर्यंत आहे। आता मी इथे रिक्षा लावले, मी बघायला गेलो होतो पुढे की काय परिस्थिती आहे ते बघा। पुढून जी लाईन लागली ती पार इथपर्यंत आहे। आता ही परिस्थिती आहे ती आपला कापूरवाडीला जो पेट्रोल पंप आहे ना, ओसवाल पार्कच्या समोर, तुम्हाला माहितच असेल ते बघा। तिथे कापूरवाडीचा तो ब्रिज आहे, या साईडला माझीवडा आहे, या साईडला कापूरवाडी आहे लेफ्टला। तर इकडचा जो पेट्रोल पंप आहे ना, तिकडची ही परिस्थिती आहे, बंद आहे सध्या। काय आयडिया नाही आता। तिथे एक रिक्षावाला बोलला, जो पहिला उभा राहिला, तो बोलला की ते बोलतायत की 1-1.5 तासात चालू होईल, पण मला तर वाटत नाही चालू होईल असं। आणि जो सिनेमॅक्स जो मॉल आहे ना, तिकडचा जो पेट्रोल पंप आहे ना, तो पण बंद आहे, मी मगाशी बघून आलो। आणि त्याच्या समोरचा जो आहे विजय सेल्सच्या इथला, तो पण बंद आहे। म्हणजे कापूरवाडीचे जे 3 पेट्रोल पंप आहेत ना, ते तिन्ही पण बंद आहेत मित्रांनो। तर अशी परिस्थिती आहे इथली सध्या ठाण्यातली, म्हणजे कापूरवाडीची। तर बाकी ठिकाणी माहीत नाही। तो एक रिक्षावाला बोलला की ओल्याचा सीएनजी पंप चालू आहे, पण आता तिकडे जायचं बोललं तर चालू नसला तर परत वांदे होतील, असा प्रॉब्लेम आहे। तर बघूयात आता, पेट्रोलवरच चालवतो आज, बघू पेट्रोलवर ट्राय करूयात। मी तसं पण अगोदर पेट्रोलवर एक व्हिडिओ टाकली होती, एव्हरेज जास्त देत नाही परवडत। बघूयात आजचा दिवस आपण पेट्रोलवर ट्राय करूयात। एखादा पंप चालू भेटला तर लगेच तिथे घुसवून गॅस भरूया। तर मित्रांनो, कसे आहेत सगळे, मजेत ना? तर तुम्हाला तर माहीतच आहे, मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता मी तुम्हाला पूर्ण परिस्थिती सांगितली सीएनजी पंपची काय आहे। पुढे बघूयात आता कशी आजची कमाई होते पेट्रोलवरती। तर व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा। तर भेटूयात पुढे। तर आता इथेच उभा होतो मी, आणि ओला, उबेर, रॅपिडो तिन्ही पण ॲप चालू केले होते। रॅपिडोवर मला एक भाडा भेटला, रुस्तमजीला जायचं आहे, आणि इथूनच इथे जे अशर ॲक्सिस म्हणून आहे ना कॉम्प्लेक्स, तिथूनच भाडा आहे। इथेच मी जिथे उभा आहे तिथूनच आहे। तर आता आतमध्ये जायचं आहे मला, तिथून पिक करूयात पॅसेंजरला आणि ड्रॉप लोकेशनवर सोडूयात। तर आता मी पेट्रोलवरच चालवतोय रिक्षा। काल मी फुल केला होता पेट्रोल, हे बघा, काल संध्याकाळी घरी जाताना फुल केला होता। तर बघूयात पेट्रोलवर परवडते का। मी लास्ट टाइम पण व्हिडिओ टाकली होती, पेट्रोलवर एव्हरेज काढला होता रिक्षाचा। तरी पण आता आज बघूयात। सीएनजी पंप तर सगळीकडे बंद आहेत, कुठे भेटला चालू सीएनजी पंप तर भरेल, नाहीतर मग पेट्रोलवरच चालवेल। बघूयात आता कसा धंदा होतो। तर मित्रांनो, मी आलोय आता रुस्तमजीला, आणि आता स्टेशनचा भाडा वाजत होता। स्टेशनचा भाडा मी घेत नाही सहसा, कारण तिथे गेल्यावर मग त्या गर्दीमध्ये परत बाहेर निघायला भेटत नाही तिथून, आणि तिथून भाडे पण भेटत नाही। तर बघूयात आता, पेट्रोलवर चालवतोय
काल 250चा पेट्रोल भरला होता संध्याकाळी आणि आता पहिलाच भाडा घेऊन आलोय मी रुस्तमजीला रॅपिडोवरती. 138 रुपये भेटले. तर बघूयात आता इथून कसा भाडा भेटतो आणि कशी कमाई होते पेट्रोलवरती. A few moments later. बघू शकता आता रॅपिडोवरतीच एक भाडा भेटलेला आहे. वागळे इस्टेटचा भाडा आहे. मी रुस्तमजीलाच उभा आहे. मगाशी इथेच आलो पहिला भाडा घेऊन आणि आता बघूयात इथून पिक करूयात पॅसेंजरला आणि त्यांच्या ड्रॉप लोकेशनवर सोडूयात. वागळे इस्टेटला आलोय मी. पॅसेंजरला सोडलं इथे. 22 नंबरला आहे मी आणि आता येता येताना 22 नंबरचा जो CNG पंप आहे तिथली परिस्थिती मी बघितली. पार लाईन ना सर्कल पासून म्हणजे त्या CNG पंप पासून सर्कलला 22 नंबरचा जो सर्कल आहे ना त्याला असा टर्न मारून पार तिथे इथपर्यंत गेले. आपली 16 नंबर पर्यंत गेले. मी आता आहे 22 नंबर सर्कल आणि 16 नंबर रोडच्या मध्ये आहे. मी तुम्हाला दाखवतोय बघा. तिकडे 22 नंबर सर्कल आहे पुढे. इथून दिसतोय का माहित नाही मोबाईलमध्ये. तर तिथे सर्कलवरनं लेफ्टला ना CNG पंप आहे. तर त्या CNG पंप पासून जी लाईन लागले ती बघा इथपर्यंत लाईन लागली. ही तुम्हाला या गाड्या दिसत असतील 4 व्हीलर. ही सगळी गॅसची लाईन आहे. रिक्षा पण लागलेल्या आहेत त्या बघा. पार तिथे पुढे 16 नंबर रोड आहे तिथपर्यंत लाईन गेले पार तिथपर्यंत. तर इथे वागळे इस्टेटला आणि तो पुढचा जो 16 नंबरचा जो पेट्रोल पंप आहे ना तिथे पण CNG आहे. पण आज तिथे पण बंद आहे. मगाशी मी येताना बघितलं तिथून तर तिथे पण बंद आहे. आणि इथली परिस्थिती अशी आता आजूबाजूच्या अजून इथे 1-2 आहेत CNG पंप. तिथे माहीत नाही आहे की नाही. बघूयात आता. इथे भाडा भेटणं पण मुश्किल आहे. बघा इथून कुठला भाडा भेटतो. आता एका मित्राचा फोन आला होता मला. तो बोलला की पोपटचा CNG पंप चालू आहे. लाईन खूप आहे पण थोडं फास्टच लाईन पुढे जाते. बघूयात आता. इथून पोपटचा भाडा भेटला तर चांगली गोष्ट आहे. नाहीतर इथून सांगू शकत नाही. इथून भाडा भेटणं पण मुश्किल आहे. बघूयात आता कसा भाडा भेटतो आणि मग भेटला पोपटचा भाडा तिथे लाईन कशी आहे कशी चालू आहे लाईन त्यानुसार लाईनला लागेल. नाहीतर मग पेट्रोलवरच चालू आहे. आता बघू शकता मला काल्हेरचा भाडा भेटलेला आहे. इथूनच 2 मिनिटावरती पिकअप आहे. पुढे जाऊन राईट आहे. तर काल्हेरला आता पॅसेंजरला सोडायचा आहे. बघूयात तो कॅन्सल करायच्या अगोदर तिथे पिकअप लोकेशनवर पोचायला लागेल. तर पॅसेंजरला पिक करूयात आणि मग ड्रॉप लोकेशनवर त्यांच्या सोडूयात. आता काल्हेरचा कुठला भाडा आहे माहीत नाही मला. मी नीट बघितलं नाही. डायरेक्ट एक्सेप्ट केला कारण इथे भाडं भेटणं मुश्किल असतं. एक भेटलाय तर म्हटलं पटकन एक्सेप्ट करूयात. तर तो एक्सेप्ट केलेला आहे. बघूयात आता पुढे. तर मी आहे आता काल्हेरला. दोस्ती कॉम्प्लेक्स आहे इथे उभा आहे मी. आत्ताच एका पॅसेंजरला सोडलं. मगाशी वागले इस्टेटचा एक भाडा घेऊन आलो इथे काल्हेरला. तर आता पेट्रोल थोडा आहे बघा ब्लिंक करतोय. आता थोडी चालवल्यानंतर 10-15 किलोमीटर चालवल्यानंतर बहुतेक संपेल पेट्रोल. बघूयात आता. इथे कोपरला पेट्रोल पंप आहे तिथे भरतो आणि मग बघूयात इथून कुठला भाडा भेटतो. तर आता ठाण्याचा भाडा भेटला तर भेटेलच. ठाण्याचा भेटला की मग तिथे पेट्रोल पंप खोपटचा वगैरे भेटला तर चांगली गोष्ट आहे. तिथे CNG पंप चालू आहे. मित्रांनो आता पेट्रोल फुल केलेलं आहे. 205चा बसलेला आहे बघा. मी इथे कोपरला आहे पेट्रोल पंपवरती. 205चा पेट्रोल बसलेला आहे. आता फुल केलेला आहे आणि मला रॅपिडोवर भाडा भेटलेला आहे ठाण्याचा. पोखरणचा भाडा आहे. आता तो कुठला आहे ते माहीत नाही. मी पटकन उचलला. हे बघा इथूनच पुढून राईटला पुरण्यावरनं बहुतेक भाडा आहे तो. बघूयात आता. त्यांना पिक करूयात आणि त्यांच्या ड्रॉप लोकेशनवर सोडूया.
तर मित्रांनो, आताच सावरकर नगरला पोहोचलो आणि इथे पोहोचता पोहोचता लगेच मला काल्हेरचा भाडा भेटला इथून, लोकमान्य नगरचा जो बस डेपो आहे ना तिथून. तर आता त्यांना पिक करतोय पटकन. फोन आला होता त्यांचा. मी आधी विचारलं काल्हेरला कुठे आहे, कारण राजलक्ष्मी दाखवत होतं आणि गोडाऊन एरिया असेल तर मी कॅन्सल करणार होतो, कारण तो रस्ता खूप खराब आहे. तर मी आत्ताच काल्हेरला एका पॅसेंजरला सोडलं, राजलक्ष्मीला. मगाशी तुम्हाला जसं सांगितलं मी, सावरकर नगरवरून म्हणजे लोकमान्य नगरवरून मला भाडा भेटला काल्हेरचा. त्यांना मी आताच इथे सोडलं आणि आता जातोय घरी. म्हणजे इथे गाडी लावतो आता आणि जातो घरी. तर मित्रांनो, मी सकाळी 8 वाजता निघालो होतो आणि आत्तापर्यंत मला फक्त रॅपिडोवरतीच भाडे भेटले. त्याच्यात मला हे बघा 827 रुपये भेटले. रॅपिडोवरच फक्त मी भाडे मारले, 827 रुपये भेटले. आणि सकाळी मी जेव्हा निघालो तेव्हा मी तुम्हाला कापूरवाडीचा गॅस पंप दाखवला. गॅस पंप मित्रांनो आजही बंदच आहेत. फक्त 2-3 ठिकाणी चालू आहेत. म्हणजे आता खोपटचा एक चालू होता गॅस पंप आणि एक वागले इस्टेटचा मी तुम्हाला दाखवला 22 नंबरचा, तो एक चालू होता. पण भली मोठी लाईन होती तिथे. मी आता मगाशी काल्हेरवरनं लोकमान्य नगरला गेलो तेव्हा विचार केला होता की खोपटला जाऊन चेक करेल की गॅस पंपची काय परिस्थिती आहे. पण त्याच्या अगोदर मला एका मित्राने कॉल केला होता की तिथे चालू आहे तो पंप, पण लाईन खूप आहे आणि लाईन अशी फास्ट मूव्ह होते, पण काय परिस्थिती आहे ते नक्की माहीत नाही आहे. तर मी मगाशी सावरकर नगरला होतो, तर तिथून मला डायरेक्ट काल्हेरचा भाडा भेटला. मग मी काल्हेरला आलो. तर म्हटलं आता इथे आलो, आता 12:30 वाजल्यात. तसं पण म्हटलं आता परत ठाण्याला जाऊन काय फायदा नाही, म्हणून म्हटलं आता घरीच जाऊ. तर इथे आता बंद करतोय मी, रिक्षा लावले इथे पार्किंगला आणि मी तुम्हाला पेट्रोल दाखवतोय. बघा पेट्रोल बऱ्यापैकी आहे अजून आणि 827 रुपये झालेले आहेत रॅपिडोवरती. आणि काल मी 250चा पेट्रोल टाकला होता आणि मगाशी जो तुम्हाला दाखवला तो 205 रुपयाचा. तर टोटल 455 रुपयाचा पेट्रोल मी भरला आणि त्याच्यात 827 रुपये मला भेटलेत. म्हणजे आता तर त्याच्यातले 455 मायनस केले तर तुम्हाला समजेल की किती मला प्रॉफिट झालेला आहे 8 वाजल्यापासून ते 12:30 वाजेपर्यंत. तर मी म्हटलं चेक करूयात आपण पेट्रोलवर कसा आपला धंदा होतो, तुम्हाला पण दाखवायचं होतं. नाहीतर मी रिक्षा बंदच ठेवणार होतो आज, नाहीतर बघितलं असतं गॅसच्या लाईनला तिथे थांबलो असतो. आता पेट्रोल आहे बऱ्यापैकी, म्हणजे 200-300 रुपयाचा किंवा त्याच्यापेक्षा जास्त कमाई होऊ शकते या पेट्रोलवरती अजून. तर बघूया, संध्याकाळी निघेल तेव्हा पेट्रोलवरतीच चालवेल. आणि मग कुठे खोपटला बोलतायत की चालू आहे पेट्रोल पंप, या गॅस पंप, तिथे गॅस भरायला लाईनला लागेल. तिथे कशी परिस्थिती असेल त्यानुसार. तर बघूयात. आता आत्तापर्यंत तर पेट्रोलवर मित्रांनो तुम्ही बघितला किती कमी धंदा झालेला आहे, परवडणार नाही असा धंदा झालेला आहे पेट्रोलवरती. तर तुम्ही, आणि ही नेहमी गोष्ट मी एक सांगतो की प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की तुम्ही जर रिक्षा घेत असाल तर हे सगळं बघायचं आहे तुम्हाला रिक्षा घेताना. या आता 2 दिवस झाले, कालपासून जो प्रॉब्लेम चालू आहे CNGचा तो पण लक्षात घेऊन, किंवा मेंटेनन्स वगैरे, मी नेहमीच सांगत असतो ही गोष्ट की मी फक्त कमाईच नाही दाखवत तुम्हाला, मेंटेनन्स वगैरे अशा परिस्थिती येऊ शकतात. ही आजची जी परिस्थिती आहे ती पण परिस्थिती येऊ शकते. आणि बाकी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बघूनच तुम्हाला या लाईनमध्ये यायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल ना तर सबस्क्राईब करून टाका. म्हणजे अशाच छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.